जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बाबाच्या हृदयाची धडधड, घरात असते तुझीच गडबड. शरण येती तुलाच सगळे, कुणीच नाही तुझ्या ग वरचढ. बाबा अन माहीची लाडकी, घरच्या सर्वांची आवडती. जिने जोडले मानस माहीला, एकदा माफ कर ना ग वैदेही मला. कमॉन यार, आजची ऑडिशन चांगली व्हायला हवी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कमॉन मानस. अरे यार माझा फोन हे काय, मी रेडीच ठेवला होता. बरं चल निघ आता, किती वेळ काढतोय? निघ काय? तुम्ही काय हकलवताय का मला? हकलवतोय कुठे? असं काय बोलतोस तू? शिस्त लावतोय. तूच म्हणाला होतास ऑफिसच्या पहिल्या दिवशी की बॉस असलो तरी वेळेत जायला पाहिजे म्हणून. वेळेत जाणं महत्वाचं आहे की नाही ऑफिसमध्ये, तेच सांगतोय तुला. पण तुम्ही दोघे काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुला माझी आठवण येते आणि मला तुझ्या गाण्याची आठवण येते. अगं मग ये ना ऑफिसला, तुला पाहिजे ते गाणं ऐकवतो. आणि आज माझा पण गायचा खूप मूड आहे माहितीये का. ऐक मग मी लगेच येते. ओके हे बघ मानस, मी नाही येते. काय येत नाहीयेस? अरे का पण? काय झालं? काय आपण बोलूया ना संध्याकाळी. तू संध्याकाळी ये घरी, मग भेटून बोल. एक विचारायचं होतं. आम्हाला तुमचं गाणं वैदेही असल्यावरच ऐकायला मिळेल का? हो, मी म्हटलं ना मला इन्स्पिरेशन लागतं. आणि समजा मी आता या क्षणी इथं वैदेहीला प्रकट केली तर? काय तर माझं गाणं त्याच क्षणी प्रकट होईल. ठीक आहे मग. हॅलो मानस, can I get your autograph please? या बेड. हा वैदेही बोल ना. अरे मानस ना संध्याकाळपासून घरीच आला नाहीये, फोनही उचलत नाहीये. म्हणजे आत्या मला म्हणाल्या की तो संध्याकाळी घरी आला होता पण चिडून निघून गेला. तुला काही माहितीये का रे? हा तुला भेटला वगैरे होता, तुला काही सांगितलंय का त्याने? हा ऐक ना वैदेही, आम्ही येतो घरी, मग त्याच्यानंतर आपण बोलू. बाय. हॅलो समीर ऐक. सांग ना काय झालंय? मानसचं रॉयल म्युझिक कंपनी मधलं रेकॉर्डिंग चांगलं झालं, पण मग नंतर तिथे त्याचा इन्सल्ट झाला. त्यामुळे तो खूप डिस्टर्ब झाला होता, डिप्रेस्ड होता. त्याला तुझ्याशी बोलायचं होतं आणि त्यामुळे आय गेस तो तुला फोन करत होता, पण यू डिडंट आन्सर. हो, मी तेव्हा नेमकी मीटिंग मध्ये होते म्हणून मी घेऊ शकले नाही फोन. मला अंदाज सुद्धा नव्हता की तो ह्या कारणासाठी फोन करतोय. पण तुला माहितीये मीटिंग झाल्यावर ना मी 25 फोन केलेत त्याला, पण त्या मुलाने फोनही उचलला नाहीये माझा. मला कसं कळणार काय झालंय? हा तू तरी सांग काय झालंय रॉयल म्युझिक कंपनीमध्ये? इतकी मोठी कंपनी आणि अशी चीप वागणूक. शी. मानस नक्कीच खूप हर्ट झाला असणार.
काय करायचंय आता आपण? हे बघ, तो फोन उचलत नाहीये, सो ऑल वी कॅन डू इज वेट. आपल्याकडे बाकी दुसरा काही ऑप्शन नाहीये. पण तू मला सांग समीर, या वागण्याला काही अर्थ आहे का? डोक्यात राग घालून असं निघून जायचं घरातनं? आम्हाला दोघींना त्याच्याबद्दल किती काळजी वाटत असेल, किती टेन्शन मध्ये असू, याचा विचार नाही करे करता येत त्याला. मी एक काम करतो, मी जाऊन त्याला शोधतो. हा चल आपण जाऊ. तान्या वेट. गाईज ऐका, मानस कुठे असेल, कुठे जाऊन बसला असेल, त्या सगळ्या जागा आय नो. आणि आय एम प्रिटी शुअर की त्यातल्या कुठल्या तरी एका जागेवर तो असेलच. सो मी जातो, त्याला शोधतो, तो सापडला ना की मग मी लगेच तुम्हाला फोन करतो. ओए, जिस हालत में रहेगा ना, घसीट के लेके आऊंगा तेरे पास. वैदिक रिलैक्स, he'll be fine. Okay? तान्या. सॉरी. मी आज जे काही वागलो ते चुकीचं होतं. आय एम सो सॉरी. मीरा काय म्हणाली? काय म्हणणार म्हणजे, तू जे मला सांगायला सांगितलं होतं ते सगळं मी तिला सांगितलं आणि इनफॅक्ट तिला पटलं. मला ना तुझी हीच गोष्ट खूप आवडते. म्हणजे तुझं ना एक घाव आणि दोन तुकडे असतात. हो का? म्हणजे पुरे झालं आता कौतुक. काय काम आहे ते सांग. अगदी मनकवडी आहेस तू. मला जे काही बोलायचं असतं ना ते बरोबर ओळखतेस. किंवा मी तुला खूप चांगल्याने ओळखते असं म्हणायला हरकत नाही ना. साहेब, लाकडी पट्ट्या, लाईट, तरी विचित्र साहेब. मग हे कशासाठी दिलंय? आरोही, मी इंजेक्शन देते. हा नंदिनी, थोडा वेळ झोप दे ना ग मला. खूप थकायला झालंय. दुखणार नाही तुला. मनवा, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही ना घेतलंय तुम्ही? नाही घेतलं असेल तर आधीच सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे सगळं बघायला. मी मॉडेल झाल्यावर मुलांना शिकवू शकेन ना? मनवा, मला असं वाटतं पण या गोष्टींवर नंतर बोलूया. आता मला या कॅम्पेनवर फोकस करणं महत्वाचं आहे. विक्रम, साहेब, लाकडी पट्ट्या, लाईट, तरी विचित्र साहेब. मग हे कशासाठी दिलंय?
मनवा, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही ना घेतलंय तुम्ही? नाही घेतलं असेल तर आधीच सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे सगळं बघायला. मी मॉडेल झाल्यावर मुलांना शिकवू शकेन ना? मनवा, मला असं वाटतं पण या गोष्टींवर नंतर बोलूया. आता मला या कॅम्पेनवर फोकस करणं महत्वाचं आहे.